Amen. Praise the Lord. देवाला धन्यवाद, प्रभूचे आभार. Today it's an exciting day. आजचा दिवस आनंदमय दिवस आहे. A day where we are celebrating our annual cell leaders function. आपण वार्षिक सेल लीडरचा मेळावा साजरा करत आहोत. As you all know, तुम्हाला सर्वांना ठाऊकच आहे that after the कोविड महामारी नंतर we had declined a lot in the area of cell leaders. सेल लीडरचा हा जो काही भाग आहे त्यामध्ये आपली प्रगती नाही, पण मोठ्या प्रमाणात अधोगती झालेली And आहे. so we are slowly trying to pick up. हळूहळू परत वर यायचा प्रयत्न सुरू आहे. And so this year it will be called the first step towards recovery. या वर्षाला रिकव्हरीचं पहिलं पाऊल असं म्हटलं जाईल. And slowly we are going to increase. आणि हळूहळू आपली परत वाढ होईल. And God's work is going to increase आणि in the coming देवाचं काम years. सुद्धा येत्या वर्षांमध्ये परत वाढेल. Praise the Lord. देवाला धन्यवाद. And so before we get into the core of our function, तर आपल्या या फंक्शनच्या या सोहळ्याच्या गाभाऱ्यामध्ये जाण्या अगोदर let us turn to the word of God. देवाचं वचन, पहिली गोष्ट नेहमी पहिली, देवाच्या वचनाकडे वळूया. Praise God. देवाला धन्यवाद. The eternal value of seeking God's kingdom. परमेश्वराचं राज्य शोधण्यामागची अनंत काळची मूल्य. The eternal value of seeking God's kingdom. देवाचं राज्य शोधण्यामागचं अनंत काळचं मोल किंवा मूल्य. Matthew 6:33. मत्थ्याचा 6वा अध्याय आणि त्यातलं 33वं वचन. Jesus said, येशू म्हणाले, seek first the kingdom of God and his righteousness, देवाचं राज्य व त्यातील धार्मिकता प्रथम शोधा, and everything will be added to you. आणि बाकी सर्व गोष्टींची भर तुम्हाला पडेल. Praise God. देवाला धन्यवाद. Our minds and our thoughts, आपलं मन, आपले विचार they are often consumed by worry. नेहमी काळजीनं भस्म झालेले असतात. And so the modern translations of scripture say it this way. आणि म्हणून आधुनिक भाषांतर शास्त्रवचनांचं किंवा बायबलचं जे काही करण्यात आलेलं आहे तद्नुरूप असं म्हणतात की Why do you worry about the things of this life? की या जीवनातल्या गोष्टींची तुम्ही एवढी काळजी का करता? So in every instance where the word worry appears, तर प्रत्येक घटना जिथे काळजी हा शब्द येतो it can also be translated as take thought. त्याचं भाषांतर एक विचार करणं असाही होऊ शकतं. That असंही means don't take thought. विचार करू नका, एवढे विचार करू नका असंही होऊ शकतं. Don't think too much about worldly things. जगिक गोष्टींचे खूप विचार करू नका. No matter how important they are, आणि त्या जगातल्या गोष्टी कितीही जरी महत्त्वाच्या असल्या, no matter how necessary they are, आणि त्या जगातल्या गोष्टी कितीही गरजेच्या असल्या, we know its importance. आपल्याला माहित आहे काही गोष्टींचं महत्त्व, जगातल्या गोष्टींचं महत्त्व आपल्याला माहित We आहे. know food, clothing, shelter is important. आपल्याला माहिती आहे अन्न, वस्त्र, निवारा गरजेचा आहे. कपडे घालायला लागतात, खायला लागतं, राहायला घरही लागतं. Yet Jesus said, तरी येशू म्हणाले, do not take thought about these things. या सर्व गोष्टींचा एवढा विचार करू नका. So worry is the occupation of our thoughts. तर काळजी आपल्या विचारांचा एक पेशा आहे. With the fearful thoughts and anxious thoughts. त्याच्यामध्ये भीतीदायक विचार येतात, त्याच्यामध्ये टेन्शनने भरलेले विचार येतात. And so Jesus gives us a better way. तर येशू आपल्याला त्यातला एक चांगला मार्ग देतात. He teaches us येशू आपल्याला शिकवतात that instead of fixating on what we will eat or what we will wear or how things will be provided for us, आपल्याला कसं सगळं मिळणार आहे, आपला पुरवठा कसा होणार आहे, आपण काय खाणार, काय पिणार, काय घालणार, कुठे राहणार, हेच विचार सारखे करायच्या ऐवजी we should set our thoughts on the kingdom of God. आपले जे विचार आहेत ते देवाच्या राज्यावर आपण आणायला पाहिजे. Our focus should be kingdom of God. आपलं लक्ष देवाचं राज्य पाहिजे. And if you desire prosperity in your life, आणि तुम्हाला सुद्धा जर आपल्या जीवनामध्ये समृद्धी, भरभराट हवी असेल, it must begin with the condition of your soul. तर त्याचा प्रारंभ तुमच्या जीवाची जी काही अवस्था आहे त्या अवस्थेतनं होईल. When your soul prospers, जेव्हा तुझा जीव समृद्ध होईल, every area of your life will prosper. तेव्हा तुझ्या आयुष्याचा प्रत्येक भाग समृद्ध होईल. What happens in your soul तुझ्या जीवामध्ये काय चाललंय will ultimately determine what happens in your body and in your life. सरते शेवटी त्याचा परिणाम तुझ्या शरीरावर, तुझ्या जीवनावर होईल. आणि तुझ्या जीवनात, तुझ्या शरीरात जे काही चाललंय ते बघून मग म्हणता येईल की तुझ्या जीवात काय गोंधळ चाललाय. So if your soul is filled with fear and anxiety, तर तुझा जीव जर इतका भीतीनं भरलेला आहे, एवढा चिंतेनं भरलेला आहे, it will be very difficult to experience true prosperity. तर खरी समृद्धी जी आहे त्याचा अनुभव घेणं तुला अवघड जाईल. That's why म्हणून
John 3 verse 2 says, योहानाचा 3रा अध्याय आणि त्यातलं 2रं वचन सांगत आहे, Beloved, I wish above all things that you may prosper and be in health, even as your soul prospers. योहान 3:2 मध्ये म्हणूनच त्याने म्हटलेलं आहे की माझी अशी इच्छा आहे की तुमचा जीव जसा समृद्धीला येत आहे तसे तुम्ही समृद्धीला यावे. So this verse highlights the connection between the prosperity of your soul and your overall well-being. तर तुझ्या जीवाची समृद्धी आणि तुझी संपूर्ण समृद्धी, तुझं संपूर्ण कल्याण याला संपर्कात आणणारं हे योहानाच्या पत्रातलं वचन आहे. All will be well with you if your soul is well. तुझा जीव जर ठीकठाक असेल, तुझ्या जीवाला जर शांती असेल, तुझ्या जीवात जर गडबड नसेल तर तुझं सगळं चांगलं होईल. If your soul is rich, you will be rich in every area. तुझा जीव जर धनवान असेल तर प्रत्येक भागात तू धनवान होशील. If your soul is blessed, you will be blessed in every area. तुझा जीव जर आशीर्वादित असेल तर प्रत्येक भागात आयुष्यामध्ये तू आशीर्वादित होशील. Everything begins with your soul. सगळं काही तुझ्या जीवानं सुरू होतं, बॉडीनं, शरीरानं नाही. What is in your soul? तुझ्या जीवात काय रे Where is चाललंय? your soul fixed? तुझा जीव कुठे लागलाय? What is the priority for your soul? तुझा जीव कुणात अडकलाय? तुझ्या जीवाचं प्राधान्य काय आहे? That is the first questions we need to ask. हा पहिला प्रश्न आपण स्वतःला विचारायला पाहिजे. आपण नेहमी दुसऱ्यांना प्रश्नात टाकतो, कधी स्वतःलाही विचारा. Physical prosperity cannot exist first without receiving soul prosperity. जीवातली समृद्धी मिळाल्याशिवाय शारीरिक समृद्धी येऊ शकत नाही. And so in the context of this verse, आणि म्हणून हे जे वचन आहे त्याच्या संदर्भात the supply of needs is tied to the condition of your soul. गरजांचा जो पुरवठा आहे तो तुझ्या जीवाच्या अवस्थेवर अवलंबून आहे. And so if you want to see prosperity in your circumstances, तुला जर तुझ्या परिस्थितीमध्ये समृद्धी पाहायची इच्छा असेल you must first address your thought life. तर प्रथम तुझ्या विचारधारेला तू थोडंसं बोल. Your thought life should be aligned with God's thought life. तुझे विचार देवाच्या विचारांसारखे असायला पाहिजे. तुझ्या डोक्यात काय चाललंय? व्हॉट आर यू थिंकिंग अबाउट? The thoughts you meditate on ज्या विचारांचं तू मनन करतो and you dwell upon, आणि ज्या विचारांवर तू मुक्काम केलाय they are very critical for the prosperity and the well-being of your life. ते विचार फार क्रिटिकल असतात. तुझ्या जीवाची समृद्धी, तुझ्या आयुष्याचं कल्याण याला ते जडलेले And असतात so तुझ्या डोक्यात. Jesus is teaching us these same principles. तर येशू ख्रिस्त आपल्याला हेच तत्व शिकवतायत. And so Matthew 6:33 is very तर important. मत्थाय 6:33 आपल्यासाठी फार महत्त्वाचं वचन And आहे. he is saying that we need to prioritize the kingdom of God आणि- above everything else. आणि येशू म्हणतायत की आपण देवाच्या राज्याला बाकीच्या सगळ्या गोष्टींच्याहून जास्त महत्त्व द्यायला He पाहिजे. said, seek first the kingdom of God and his righteousness. प्रथम तुम्ही देवाचं राज्य आणि त्यातलं न्याय पण मिळवायला झटा, Everything will be added to you. म्हणजे त्यावर सर्व गोष्टींची तुम्हाला भर मिळेल. And it all starts with your thought आणि हे life. सगळं तुमच्या विचारांवरती सुरू होतं. So instead of being consumed with our daily needs, तर आपल्या दररोजच्या ज्या काही गरजा आहेत त्यांचा विचार करून 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 उगीच भस्म व्हायच्या ऐवजी we should be consumed with this thought about God's kingdom. या विचाराने आपलं जीवन भस्म व्हावं की देवाच्या राज्याचं काय, मी देवाच्या राज्यासाठी काय करू. It may not seem very natural. आणि ते नैसर्गिक वाटणार नाही, कारण की हा विचार बहुतांश लोक करत सुद्धा नाहीत. It may not be very reasonable to think on these terms. आणि या देवाच्या राज्यांच्या विचारांविषयीचा विचार करताना तुम्हाला ते तर्कवितर्क घेऊन ते तुम्हाला ते तर्कासारखं वाटणारही नाही. The world does not think it that way. कारण की जग असे विचार करतच नाही ज्या जगात आपण राहतो. But the world which was created by God is telling us to do these things. पण ज्या जगाला देवाने निर्माण केलंय ते जग, देवाचं जग आपल्याला या गोष्टी करायला सांगतं. Praise God. देवाला धन्यवाद. Because the world's mindset is centered on success. कारण जगाची मनोवृत्ती जी असते ना, जगातली माणसं फक्त यश पाहिजे, यश पाहिजे, यश पाहिजे याच्यावरच असतं. It is more concerned about food, clothing and all the material things. अन्न, वस्त्र, निवारा, भौतिक गोष्टी, शारीरिक गोष्टी याच्यावरच जगाचा सगळा रहाटा चाललेला आहे. And as they meditate on these daily needs, आणि जग आणि जगातली माणसं या दररोजच्या गरजांवर जसा विचार करतात की मग माझं काय, माझं जेवायचं काय, माझं राहायचं काय, माझ्या कपड्यांचं काय, this kind of thinking, अशा पद्धतीचे हे जे काही विचार असतात की व्हॉट अबाउट मी, it leads to anxiety and stress. ते चिंतेकडे नेतात ना बेटा, त्यातनं टेन्शन येतं राजा. That's why the worldly people are having lots of anxiety आणि and म्हणून stress. जगिक लोकांना किती सारं टेन्शन आहे. तुम्ही त्यांचे चेहरे बघा. The lesser you think on these things, जेवढं कमी तुम्ही या गोष्टींचा विचार कराल the better health you will have. तेवढी तुमची तब्येत चांगली राहील. आणि स्वतःचे विचार तर जरा कमीच करा. Amen. Amen. And so Jesus here clearly differentiates between the thoughts of a worldly person and the thoughts of a godly person. तर येशू ख्रिस्त इथे एखाद्या जगिक माणसाचे विचार आणि एखाद्या दैवी माणसाचे जे विचार आहेत त्यातला फरक आपल्याला स्पष्टपणे सांगतात. Amen. Amen. And so he
he is reminding us येशू आपल्याला आठवण करून देतात that these worldly concerns, की जगातल्या या ज्या काही काळज्या आहेत it always occupies the minds of those people who don't know the living God. त्या नेहमी जिवंत देव ज्या लोकांना माहित नाहीये त्या लोकांच्या डोक्यात जाऊन बसतात आणि जागा घेतात. They may know to an extent that God exists, आणि कदाचित त्या लोकांना काही प्रमाणात माहित असेल की या जगात देव अस्तित्वात आहे. but Jesus said, पण येशू म्हणाले your heavenly Father knows it all. तुझ्या स्वर्गीय बापाला सर्व ठाऊक आहे. He didn't say your God knows it all. तुझ्या देवाला सर्व ठाऊक आहे असं म्हणाला नाही. Your heavenly Father, तुझ्या स्वर्गीय बापाला ठाऊक आहे. He's telling you तो तुला सांगतोय you have a relationship with God. की तुझं देवाशी एक नातं आहे. For the world he is God, जगासाठी तो देव आहे but for you he is your heavenly Father. पण तुझ्यासाठी तो तुझा स्वर्गीय बाप आहे. That itself should reduce your anxiety to 50% less. आणि त्यातूनच तुझी चिंता आणि तुझं टेन्शन 50% कमी व्हायला पाहिजे. Amen. आमेन. He said our focus should be different. तो म्हणत आहे की आपलं लक्ष वेगळं पाहिजे. Amen. आपण ज्या गोष्टींकडे लक्ष देतो त्या गोष्टी वेगळ्या पाहिजे. And Jesus promised us आणि येशूंनी आपल्याला वचन दिलंय all these things I will see that they are added to you. या सर्व गोष्टींची भर तुझ्या आयुष्यात पडेल याची जबाबदारी माझी. तू माझ्यावर सोड. I am not running after money. मी काही पैशा मागे धावत नाही. I am not running after success. मी काही यशा मागे धावत नाही. I am not running after name or मी fame. काही नावा मागे प्रसिद्धी मागे धावत नाही. I am running after God. मी देवा मागे धावत I आहे. am seeking His मी righteousness. देवाचा नीतिवानपणा शोधत आहे. मला काही नको, मला देव द्या, I'll be fine. I don't want anything मला else. काही नको, give me Jesus, I'll be fine. And I am getting everything. आणि मला सगळंच मिळतं. येशू मिळाले की सगळं मिळतं. So your thought life is a vital factor to experience the blessings of God. तर तुझी जी विचारवृत्ती आहे ना ती फार महत्वाची आहे. देवाचे आशीर्वाद तुझ्यावर येणार नाही येणार हे Your ठरवण्यामागे thought life should be controlled and aligned with God's word and His thinking. तुझ्या विचारांवरती देवाचा शब्द, देवाचे विचार याचा कंट्रोल पाहिजे, याचं नियंत्रण पाहिजे. आपले मोकाट काही पण विचार असता कामा नये. The more you meditate on God's word, जेवढं जास्त तुम्ही देवाच्या वचनांवर मनन the करा, more you meditate on God's kingdom, जेवढं जास्त तुम्ही देवाच्या राज्यावर मनन your करा soul will prosper. तेवढं तुझा जीव समृद्ध होईल. And as a result, your life will prosper. त्याचा परिणाम असा होईल की तुझं जीवन समृद्ध होईल. Amen. आमेन. Take a few points. काही मुद्दे देतो ते लिहून घ्या. First, एक, thinking of God and aligning with His kingdom. देवाचा विचार करणं आणि देवाच्या राज्याशी जुळवून घेणं. Life in this world often pulls our thoughts towards temporary things. या जगातलं आपलं हे जे जीवन आहे ते आपल्याला नेहमी तात्पुरत्या गोष्टींकडेच खेचतं. And the world's power lies in its ability to occupy our minds with lots of concerns about wealth, about status, about relationship, about pleasures. आणि जगातलं सामर्थ्य पण एवढ्या क्षमतेचं आहे ना की ते जग त्याच्या क्षमतेनं आपल्या डोक्यामध्ये या सगळ्या गोष्टींचा विचार बसायलाच लावतं की आपलं काय, माझ्या यशाचं काय, मग माझं काय, मग मी कशी सेटल होणार, मग मी काय करणार आहे, माझं अस्तित्व मी कसं दाखवायचं. But what do these serve us in the end? पण अखेरीला तुम्ही मला सांगा यातनं आपल्याला काय मिळणार आहे हे सगळे विचार करू. नाही पण माझं काय, मग माझ्या यशाचं काय, मी काय बनणार आहे, मलाही माझं क्रिएट करायचं आहे, शेवटी काय मिळणार आहे? Nothing. काही मिळत नाही. We leave everything on this earth and go away. कारण ते शेवटी जेव्हा मरण येतं तेव्हा सगळं सोडून आपण जातोच ना. What is the use? काय फायदा आहे Pursuing after these things. या सगळ्या गोष्टींच्या मागे वेड्यासारखं लागायचं आणि त्यामध्ये कसंही And वागायचं when they don't pursue you, what is the use? आणि त्या गोष्टी मग शेवटी तुझ्या मागे येत सुद्धा नाही तर त्याचा फायदा काय? अखेरीला श्वास जाणार, तू मरणार. See, when our time on earth is over, बघा ना, तुम्ही विचार करा पृथ्वीवरची आपली वेळ जेव्हा संपेल we leave everything behind. तेव्हा सगळं मागे सोडून जाणार आहे ना. प्रपंच, मुलं बाळ, नवरा बायको, संसार, मालमत्ता, घर, प्रॉपर्टी, इस्टेट. The house we built, जे घर आपण बांधलं it outlives us. ते घर आपल्यापेक्षा जास्त जगतं. कधी विचार केलाय? What is the use? काय फायदा आहे? जे घर तू विटांनी बांधलंय ते घर तुझ्यापेक्षा जास्त जगणार आहे बेटा. Our medals, आपले जे मेडल आहेत, our name, आपली जी नावं मोठी our झाली, position, आपल्याला जी पद our मिळाली, money, आपल्याला जो पैसा मिळाला even our family, आणि आपल्याला जी फॅमिली मिळाली it all belongs to time, not to you. ते सगळं वेळेला बांधलेलं आहे, तुला नाही. कारण एके दिवशी ते सुटणार आहे, येणार नाही. Your family also is bound to time, not to you. तुझी फॅमिली पण वेळेला बांधली आहे, तुला नाही बांधलेली. You may be saying, I've got a tie, a strong tie. तुला म्हणशील माझ्या फॅमिलीशी माझा बॉन्ड फार स्ट्रॉंग आहे, आमचा फॅमिली बॉन्ड एकदम दणकत आहे, आमची फॅमिली नेहमी एकत्रच असते. They are all bound to time. सगळं ते वेळेला बांधलेलं आहे बेटा. If they were tied to you, they would leave this earth with you. जर ते तुझ्याशी एवढेच बांधलेले असते
तर ते तुझ्या सोबत हे जग सोडून जायला तयार झाले असते किंवा गेलेही असते. But पण since they are tied to time, your time is different, their time is different. फॅमिली सुद्धा वेळेला मानलेली आहे, म्हणून त्यांची वेळ वेगळी आहे, तुझी वेळ वेगळी आहे. And beyond this life, आणि या जीवनाच्या पलीकडे it holds no value. काही किंमतच नाहीये या गोष्टींना, की तुम्ही ज्या विषयीने एवढा अभिमान बाळगता, तुमचे जे काही बॉन्ड क्रिएट झालेले आहेत, तुमचा जो काही ग्रुप क्रिएट झालेला आहे, फॅमिली बॉन्ड्स क्रिएट झालेले आहेत, त्याला महत्वच राहत नाही याच्या पलीकडे वर. Second point, दुसरा मुद्दा, the vanity of earthly pursuits. जगिक गोष्टींची व्यर्थता. Imagine a young man or a woman surrounded by friends. कल्पना करा, एखादी तरुण मुलगी आहे, एखादा जवान मुलगा आहे, त्यांच्या अवतीभोवती त्यांचं मित्रमंडळ आहे. They go out, ते बाहेर जातात, they party, पार्ट्या करतात, they enjoy life, ते मज्जा करतात, thinking they have found true companionship. असा विचार करून की हे मित्रमंडळच माझं सर्वस्व आहे. They call each other the best friends, एकमेकांना सगळ्यात चांगलं जिगरी दोस्त वगैरे म्हणतात and they believe their bond is unbreakable. आणि विश्वास ठेवतात की आमचा बॉन्ड कधी तुटणार नाही. बेस्ट फ्रेंड्स फॉर एव्हर, BFF. But पण as the years pass, जशी वर्ष जातात, they grow older, वयाने वाढतात their interests also change, आणि मग इंटरेस्ट पण बदलतो ना बेटा. their interests shift, वाढत्या वयामध्ये इंटरेस्ट बदलतात. एकेकाळी जे फार आवडायचं ते आता फारसं आवडत नाही, and life takes them in different directions. आणि आयुष्य त्यांना वेगवेगळ्या दिशांनी घेऊन जातं. That the friendship that once seemed so central to their lives, की एकेकाळी जी मैत्री त्यांना आयुष्याचं केंद्रस्थान वाटायची, now आता they begin to fade. ती मैत्री फेड व्हायला लागते They no longer meet, आणि ते भेटत नाहीत त्यापुढे, and their relationship also loses significance. आणि त्यांच्या नात्यात पण एवढा काय अर्थ राहत नाही. Yes, नाही राहत. when people grow older, लोक जेव्हा वयाने वाढतात, they often realize the emptiness of these pursuits. वयाने वाढल्यानंतर लोकांना नेहमी या सगळ्या गोष्टींमधला रिकामेपणा जाणवायला लागतो की किसी चीज में कुछ नहीं रखा, आखिर प्रभू ही लगता है. That's why Solomon rightly said, everything is vanity. म्हणून शल्मोन बरोबर बोलला, व्हॅनिटी ओ व्हॅनिटी, एव्हरीथिंग इज व्हॅनिटी. व्यर्थ हो व्यर्थ, सगळं आहे व्यर्थ. Without God and His relationship, everything is false. देवाशिवाय आणि देवाच्या नात्याशिवाय सगळं खोटं आहे, Everything is vanity. सगळं व्यर्थ आहे. The relationships जी नाती आपण एवढी अभिमान बाळगून सांगतो, and all the achievements आणि जे काय आपण कमवलंय त्याचे बँड वाजवतो, that once seemed so important in youth time, की जे आपल्या जवानीमध्ये आपल्याला एवढं महत्वाचं वाटलेलं in होतं, the middle age and old age, they feel distant and unimportant. मध्यम वयामध्ये आणि म्हाताऱ्या वयामध्ये त्या गोष्टींना बघून आपल्याला असं वाटतं की एवढं महत्वाचं नव्हतंच ऍक्च्युली, आपण हे सगळं का केलं. And when you grow old, आणि जेव्हा आपण वयाने वाढतो, you yearn only for someone that will be close to you, तेव्हा असंच कोणीतरी हवं असतं की जे निस्वार्थीपणे आपल्या जवळ राहील, someone who truly matters to you. जे खरोखर तुमच्यासाठी जीव देतील, मतलबाने जवळ येणार नाही तर निस्वार्थीपणे प्रेम करतील. And this realization, आणि ही जी वास्तविकता आणि ही जी जाणीव आहे, it often leads to the understanding ती नेहमी आपल्याला या समजुतीकडे नेते that much of what the world offers is all vain. जगाकडनं जे फारसं मिळत आहे ते सगळे व्यर्थच आहे. Amen. आमेन. You remember Iron Mike, तुम्हाला Mike Tyson. माईक टायसन आठवतात? Once he was interviewed, एकदा त्यांची मुलाखत घेतली गेली. he took that interviewer in his room, त्याने काय केलं, इंटरव्ह्यू घ्यायला जो गृहस्थ आला होता त्याला आपल्या खोलीत नेलं, and all the trophies were displayed on a big table. आणि अर्थातच त्यांच्या खोलीमध्ये त्यांची सगळी पदकं होती, सगळी प्रदर्शित केलेली त्यांच्या ट्रॉफीज होत्या सगळ्या, And the interviewer was praising him for all the achievements. आणि मुलाखत घेणारा त्यांची स्तुती करत होता, त्यांचं कौतुक करत होता की सर तुम्हाला किती ट्रॉफी मिळाल्या, तुम्हाला किती पदकं मिळाली. Iron Mike picked up one trophy, आणि त्याला आयन माईक म्हणजे माईक टायसननी एक ट्रॉफी घेतली, एक पदक घेतलं, and he said, आणि म्हणाले all this is garbage. हा सगळा कचरा आहे, It is nothing. हा केर कचरा आहे, हे शून्य आहे. That time I valued it, today it is nothing. या सगळ्याला मी त्या काळी महत्व द्यायचो, आज या गोष्टींचं मला महत्व अजिबात The नाहीये. interviewer was shocked. आणि त्या मुलाखत घेणाऱ्याला धक्का बसला की सर काय बोलतायत, All this is nothing. हे सगळं कचरा आहे. He said, this is garbage. म्हणाले ते त्याला की हा सगळा कचरा आहे, Because कारण this is a wrong pursuit. ही विचारवृत्ती चुकीची आहे. Ask a man who chases after God and he will never say this is garbage. जो माणूस देवा मागे चालत आहे त्याला विचारा, तो कधीच म्हणणार नाही हा सगळा कचरा आहे, He knows. कारण त्याला ठाऊक आहे
If today it is not beneficial in the long run for eternity, it is beneficial for me. आज जरी या गोष्टीचा मला फायदा नसेल तरी अनंत काळच्या जीवनामध्ये लांबच्या पल्ल्यामध्ये मला याचा फायदा होणार आहे. Praise God. देवाला धन्यवाद. Third point. तिसरा मुद्दा, True meaning in seeking God. देवाला शोधण्यातला खरा अर्थ. In contrast, विरोधाभास असा, life finds its true meaning when we seek God and His kingdom. आयुष्याला खरा अर्थ तेव्हाच येतो जेव्हा आपण देवाला आणि देवाच्या राज्याला शोधतो. हे नेहमी लक्षात ठेवा. Thinking of God, देवाचे विचार जेव्हा आपण करायला लागतो, aligning our lives with Him, आपलं जीवन जेव्हा आपण देवाला जुळवून घेतो and focusing on what He desires for us brings great peace. आणि देवाला आपल्याकडनं काय हवं आहे त्यावर जेव्हा आपण लक्ष केंद्रित करतो त्याच्यातनं मोठी शांती It येते, brings great joy. फार मोठा आनंद येतो, It brings great happiness. त्यातनं फार मोठी खुशी येते. And this world cannot offer this kind of peace, joy, and happiness. आणि या जगातनं असल्या पद्धतीची शांती, आनंद, खुशी तुम्हाला मिळणार नाही, मिळू शकत नाही. Jesus Himself said येशू स्वतः म्हणाले in Matthew 6:19 to 21, मत्थ्याचा 6वाच अध्याय 19 आणि 20 वचन, do not store up for yourselves treasure on the earth, पृथ्वीवर जेथे कसर्व जंग खाऊन टाकतात तिथे तुम्ही काही संपत्ती साठवू नका, where moths and disease destroy and where thieves break in and steal, but store up for yourselves treasure in heaven, for where your treasure is, there your heart will also be. उघडा आपापली बायबल, उघडा तुम्ही, उघडा मत्थ्य 6वा अध्याय 19 आणि 20 वचन काढा. मी वाचते, तुम्ही वाचा. पृथ्वीवर जेथे कसर्व जंग खाऊन टाकतात आणि जेथे चोर घर फोडून चोरी करतात तेथे तुम्ही आपणा करता संपत्ती साठवून ठेवू नका. तर आकाशामध्ये जेथे कसर किंवा जंग खाऊन टाकीत नाही आणि जेथे चोर घर फोडीत नाहीत किंवा चोरीतही नाहीत तेथे तुम्ही आपणा करता संपत्ती साठवा. Praise God. देवाला धन्यवाद. Seeking God's kingdom means देवाचं राज्य शोधणं म्हणजे thinking about Jesus येशूंचा विचार करणं and what He expects from us, आणि येशूंना आपल्याकडनं काय अपेक्षित आहे याचा विचार how करणं, I can please Him, की मी देवाला येशूला कसं प्रसन्न करू how I can raise people correctly, आणि कसं मी लोकांना व्यवस्थित वाढवू, त्यांचं संगोपन मी कसं बरोबर करू, त्यांच्यावर कसे how मी I दैवी shall be a संस्कार, blessing to them. कसं मी त्यांच्या दैवी संस्कार घालू, मी त्यांच्यासाठी कसं आशीर्वाद बनू. It means aligning our actions याचा अर्थ आपली जी कृती आहे ती पण जुळवून and घेणं, words आपले शब्द and साजेसे, thoughts, आपले शब्द, आपले विचार, आपली With His कृती will. सगळी जुळली पाहिजे त्याच्या इच्छेला. not my will, माझी इच्छा नाही, but let His will be done. तुझी इच्छा पूर्ण होऊ दे, तू सांगतो तसं मला करायचंय. The things of this world, या जगातल्या गोष्टी, faith, name, status, या जगातल्या ज्या काही गोष्टी असतात ज्याच्यामध्ये म्हणा यश म्हणा किंवा नावलौकिक म्हणा, प्रसिद्धी म्हणा, फेमस होणं म्हणा, it's all temporary. सेलिब्रिटी होणं म्हणा, फॅन फॉलोईंग वाढवणं म्हणा, हे तात्पुरतं आहे. But the things of God are eternal. पण देवाच्या गोष्टी अनंत काळच्या आहेत ना बेटा, Amen. आणि तिथंच जायचंय. And the peace that you have, the joy that you have, knowing this eternal God is so blessed. आणि या अनंत काळच्या देवाला जाणून जी शांती मिळते, आनंद मिळतो, तो किती आशीर्वादित आहे, So blessed. किती आशीर्वादित आहे. Thinking about Jesus itself is blessed. येशूंचा विचारच करणं किती आशीर्वादित आहे. तुम्ही पहा, Suddenly, अचानक life comes on in you. असं जीवन येतं आपल्यामध्ये, Joy येशूंचा. comes in you. आनंद येतो आपल्यात, Hope comes in you. आशा येते आपल्यात येशूंचा विचार करायला लागल्यावर. Think about anything else and you will lose your joy. बाकी कशाचाही विचार करायला लागलो की आपल्यातला आनंद जातो. नोकरीचं काय, कामाचं काय, प्रोजेक्टचं काय, टीम वर्कचं काय, टार्गेटचं काय, फॅमिलीचं काय, मुलांचं काय, नवऱ्याचं काय, पैशाचं काय, सुनेचं काय, नातवंडांचं काय म्हटलं की टेन्शनच येतं सगळं. येशू म्हटलं की टेन्शन विरहित भाग, Praise God. टेन्शनला तिथे जागा नाही. Fourth point, चौथा मुद्दा, a life of true fulfillment. खऱ्या संपूर्णतेचं जीवन. लोक डोकं हलवून हो हो म्हणतायत. The world promises happiness through possessions and achievements and relationships. जग काय म्हणतं, तू कमव, तू तुझी जागा कर, तू तुझा उभा राहा, तू तुझी नाती बनव, मग आम्ही म्हणू की तू यशस्वी आहे, तू संपन्न आहे. But these are just fleeting. पण हे सगळं तात्पुरतं आहे. Jesus said, येशू म्हणाले, life does not consist in the abundance of things one holds. एखाद्या माणसाकडे किती गोष्टी आहेत त्याच्यावर त्याचं आयुष्य ठरत नाही. True fulfillment comes from living for God. आयुष्याची खरी संपूर्णता देवासाठी जगण्यातून येते. Amen. तुम्ही प्रयत्न करून बघा, आम्ही सगळे केलेले आहेत आणि अनुभवाचे बोल सांगतोय. Paul says पॉल बोललाय in Philippians 3 verse 8, फिलिप्पी 3:8 मध्ये, I consider everything a loss because of the surpassing worth of knowing Christ Jesus my Lord. फिलिप्पी पत्रास्पत्र 3रा अध्याय 8व्या वचनामध्ये पॉल म्हणाला, होय खरेच, आणि ख्रिस्त येशू माझा प्रभू याच्या विषयीच्या ज्ञानाच्या उत्कृष्टतेमुळे मी सर्व काही हानी असे लेखतो,
त्याच्याकरता मी सर्व गोष्टींची हानी सोसलेली आहे. म्हणजे काय की सगळं मला आता हानी आणि नुकसानासारखं वाटतं, फक्त येशू आहे तर बस So सगळं. when we focus on God, तर जेव्हा आपण देवावर लक्ष केंद्रित करतो we find a deeper purpose and everlasting joy. तेव्हा एक खोल संकल्प आणि सनातन आनंद आपल्याला मिळतो. Imagine someone तुम्ही विचार करा, कल्पना करा, कोणीतरी who spends their life seeking after God's kingdom. असा कोणीतरी ज्याची कल्पना तुम्ही रंगवा की एक आहे कोणीतरी माणूस तो देवाचं राज्य शोधण्यामागेच लागलाय He is prioritizing prayer, आणि तो प्रार्थनेला प्राधान्य देतो. worship, तो पहिलं प्रार्थना करतो, तो आराधना करतो, Church, हात वर करतो, डोळे बंद करतो, serving others. चर्चला येतो, दुसऱ्यांची सेवा करतो. Even as he grows आणि older, जसं तो वयाने वाढतो तसं his life is still filled with meaning त्याचं जीवन तरी तेवढ्याच अर्थाने भरलेलं असतं. because कारण- his focus is what matters most. त्याचं लक्ष एकाच गोष्टीवर आहे आणि जी सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. Amen. आमेन. He experiences a peace that surpasses all understanding. त्याला सर्व बुद्धी सामर्थ्या पलीकडे गेलेल्या शांतीचा अनुभव येतो. He knows he is on the right road. त्याला कळलेलं असतं मी बरोबर रस्त्याला आहे. He knows he is working for his त्याला destination. कळलेलं असतं की माझा जो मुक्काम आहे त्या मुक्कामासाठीचं काम मी करत आहे. He knows where he has to reach. त्याला कळलेलं असतं ज्याचं त्याला कळतं बरं का, आणि त्याला कळलेलं असतं की मला कुठे पोहोचायचं आहे. And so at every level and stage of his life, तर त्याच्या आयुष्याच्या प्रत्येक स्तराला, प्रत्येक वयाला, प्रत्येक टप्प्याला there is only joy फक्त आनंदच असतो. because I'm going to heaven. कारण मी स्वर्गात चाललो, I'm going to meet Jesus. मी येशूंना भेटणार आहे. ऑन माय वे टू I'm हेवन going आय to शॅल get नॉट बी. everything that I lost on this earth. आणि या जगात माझं जे काही नुकसान झालं ते सगळं मला मिळणार आहे. ऑन माय वे टू हेवन आय शॅल नॉट बी मूव्ड. And this peace and joy, त्याची शांती, त्याचा आनंद it does not depend on the circumstance. परिस्थितीवर अवलंबून नाहीये बेटा, It depends on his God. तर त्याच्या देवावर अवलंबून असतो त्याचा आनंद. He knows life is fleeting. त्याला माहित असतं आयुष्य असं निसरड्या वाळूसारखं आहे And everything that he achieves, आणि जे काही तो कमवतो घमवतो, everything that he accomplishes, जे काही त्यांनी पूर्ण केलं कमवलं, he knows will be left one day behind. त्याला माहिती असतं हे सगळं एके दिवशी मागे राहणार आहे. You know, when I walk in my house, तुम्हाला माहितीये का, जेव्हा मी माझ्या घरात चालतो ना, I just tap on the furniture, tap on those things and say, मी सगळ्या माझ्या घरच्या फर्निचरला हात लावतो, टॅप करतो आणि म्हणतो you will outlive me. तू रह जाएगा, मैं Why चला should I जाएगा. put my heart on you? तू रह जाएगा, मी कशाला तुझ्यावर माझा जीव लावू. अरे सोफ्या, I say it. अरे टीव्ही, अरे खुर्ची, अरे आराम खुर्ची, तू राहशील मी जाईन. माझा जीव मी तुझ्यात कशाला अडकवू, माझा जीव वर लागलाय. I say that every time. असं मी दरवेळेला म्हणतो आणि अशा माणसाच्या सहवासात मी राहते. Praise रंग God. लिया मोहे रंग लिया, अपने लहू से विचारों से मुझे भी रंग लिया. Praise God. Fifth point. पाचवा मुद्दा, The eternal value of seeking God's kingdom. देवाचं राज्य शोधण्यामागचं अनंत काळचं मूल्य. Yes, you need to study. होय, अर्थातच हे सगळं म्हणताना मी असं नाही म्हणत की तुम्ही अभ्यास करू नका, शिक्षण घेऊ नका, डिग्र्या घेऊ नका. मी असं कधी म्हणत नाही. You need to work. तुम्ही काम तर करायचंच. You need to set up your home. तुम्ही तुमचं घर दार प्रपंच मांडायचा. Abraham did it. अब्रामाने पण मांडला, David did it. दाविदाने पण केलं, Ruth did it. रूथ नाही केलं, Naomi did it. नाओमीने केलं. They all lived in the world सगळे जगात राहिले and participated in its activities आणि जगातल्या सगळ्या कृत्यांमध्ये त्यांनी भाग पण घेतला. because we are called to live in this world. कारण त्यांना या जगात जगायलाच बोलावलेलं होतं ना. We are called to live in this setting of this world. आपल्याला जगाच्या राहटीमध्ये जगायलाच बोलवलेलं आहे ना. We are called to establish ourselves on this earth. या जगामध्ये या पृथ्वीवरती आपल्याला स्थिर स्थावर व्हायला बोलावलेलं आहे. पृथ्वी नावाच्या ग्रहावर आपल्याला राहायला जगायला देवाने बोलावलंय. But for all these characters, परंतु ही जी काही सगळी चारित्र्य सांगितली, the value of God and His kingdom was foremost. पण ही जी काही माणसं मी आता बायबल मधली तुम्हाला सांगितली, अब्राम म्हणा, नाओमी म्हणा, रूथ म्हणा, दावीद म्हणा, ह्यांना सगळ्यांना देव फार प्यारा आणि एक नंबरचा आणि महत्वाचा होता. They had houses, they had families, they had money, they had name. पहा ना, त्यांच्याकडेही सगळं होतं. योसेफ म्हणा, दावीद म्हणा, अब्राम म्हणा, रूथ म्हणा, त्यांचीही फॅमिली होती, त्यांनाही मुलं बाळ होती, त्यांनाही नावलौकिक होतं, प्रसिद्ध होते, मोठे झाले होते, यशस्वी होते, पैसा होता, सगळं होतं. But पण their foremost target was God. त्यांचं मुख्य लक्ष होतं देव. It was त्यातनं God. डिव्हिएट नाही व्हायचं. त्यातनं डिव्हिएट झालो तर म्हणायचं स्टोरी इज ओव्हर. They held on to the world with a light hand. ते त्यांनी जगाला धरलं
पण ढिल्या मुठीत. not holding it tightly जगाला त्यांनी घट्ट नाही धरलं, or seeking it as though a man is seeking for costly pearls. किंवा एखादा मनुष्य अनमोल मोतीच्या मागे लागलाय तसं जगाच्या मागे वेड्यासारखे ते लोक लागले नाहीत. Don't sell the kingdom of God to achieve costly pearls of this world. अरे या जगातले मौल्यवान मोती कमवायला देवाचं राज्य कशाला विकतो? Say, देवाचं राज्य विकून तुला अनमोल मोती आणि हिरा पाहिजे? don't exchange your soul for anything of this तुझ्या earth. जीवाची किंमत फार मोठी आहे, या जगातल्या गोष्टींसाठी तू जीव विकतो? And so these people, तर हे लोक they prioritize what mattered most, त्यांनी प्राधान्य त्याच गोष्टीला दिलं जे सगळ्यात महत्वाचं आहे, God and his righteousness. देव आणि देवातला नीतिमानपणा. दुनिया एकीकडे, माझा देव एकीकडे. Amen. आमेन. Sixth point, सहावा मुद्दा, holding the world loosely. जगाला ढिल्या पकडीनं धरणं. Holding the world loosely. जगाला ढिल्या हातानं धरणं. While it is essential to engage in the necessary activities of this life, आणि या आयुष्याच्या सगळ्या गरजेच्या गोष्टींमध्ये गुंतणं महत्वाचं आहे, मी नाही म्हणत नाही, we must remember पण एक गोष्ट कुठेतरी मागे नेहमी लक्षात पाहिजे, that we need to use the given time to us wisely. आपल्याला जी वेळ देवाने दिलेली आहे, जे आयुष्य देवाने आपल्याला दिलेलं आहे, ते ज्ञानीपणे वापरा. We all have 24 hours a day. सगळ्यांकडे दिवसाला 24 तास आहेत. Nobody's got more or less. दिवसाला जास्तीचे त्रास किंवा कमीचे तास कुणाकडे नाहीत, सगळ्यांकडे 24 तास दिवसाला आहेत. We all have time, but using time wisely is very important. सगळ्यांकडे वेळ आहे, पण ती वेळ सुज्ञपणे वापरणं महत्वाचं आहे. It's about knowing what is important. काय महत्वाचं आहे ते जाणून घेणं महत्वाचं आहे, It's about knowing what is less important. आणि काय कमी महत्वाचं आहे तेही जाणून घेणं महत्वाचं It's आहे. knowing what is prioritized. आणि कशाला प्राधान्य दिलं पाहिजे. आयुष्यात 1 नंबरला कोण पाहिजे, 2 ला कोण, 3 ला कोण, 10 ला कोण, आणि कोणी नकोच, हे कळलं पाहिजे. Amen. आमेन. Like for example, उदाहरणार्थ, if you are staying in a rented house, समजा तुम्ही भाड्याच्या घरात राहताय, you won't spend all your time decorating it तुम्ही ते भाड्याचं घर सजवायला सगळं आयुष्य लावणार नाही. and painting it. तुमची वेळ, तुमचं आयुष्य सगळं पणाला लावणार नाही ते भाड्याचं घर रंगवायला, सजवायला. You won't put things there permanently. भाड्याच्या घरामध्ये तुम्ही कायमचं सगळं आणून ठेवणार नाही. You will just make it comfortable and functional. तुम्ही सोयीस्कर कराल की रोज माझी जी दिनचर्या आहे त्याला सोयीस्कर ते घर असावं बस. But you won't invest in things that cannot be taken with you. पण ज्या गोष्टी तुला तुझ्या सोबत घेऊन जाता येणार नाहीयेत, अशा काही गोष्टी तू भाड्याच्या घरात करणार नाही की भाड्याचं घर आहे आणि मी लॅविश फर्निचर करून टाकलं जे No. भिंतीवरच असणार आहे. You know one day you have to leave that house. तुला माहितीये एके दिवशी ते घर मला सोडायचंय, ते भिंतीवरचं फर्निचर करून ते तिथंच राहायचंय. On the other hand, दुसऱ्या हाताला if you are setting up a permanent home, समजा तू कायमचं घर सजवतो तुझं, that is where you'll invest your energy, money and तर creativity. त्या कायमच्या घरामध्ये तू तुझा पैसा, तू तुझं नाविन्य, तुझी शक्ती सगळी खर्ची Your पाडतो. heart will be focused in that house. तुझं हृदय त्या घरावर लक्ष केंद्रित करतं. That house which you call it as your own forever. ज्या घराला तू स्वतःचं घर म्हणतो, माझं कायमचं स्वतःचं घर. Amen. Amen. Now imagine there are two houses. आता कल्पना करा, 2 घर आहेत. You have two houses. तुमची 2 घर आहेत. The rented one where you're currently living, एक तुझं भाड्याचं घर आहे जिथं तू आता राहत आहेस, and the permanent home that you are preparing for yourself. आणि एक तुझं कायमचं घर तू तयार करत आहेस, अंडर कन्स्ट्रक्शन आहे. Now where will you invest your efforts in decorating and setting it up? तुझी मेहनत, तुझा पैसा, तुझी शक्ती सगळं तू कुठे लावणार आहेस ते घर सजवायला? कुठलं घर सजवायला? Which house will you spend all your energy and focus and money? त्या 2 मधनं कुठल्या घरावर तुझा पैसा, तुझी एनर्जी, तुझं सर्वस्व तू पणाला लावणार? कुठल्या? Permanent house, isn't it? जे तुझं कायमचं घर असणार आहे त्या घरावर ना. See, we know it. कळतं किती शहाणे लोक आहे तुम्ही. आणि बायबलचा प्रश्न आला की डोकेच कुठे See, जातात देव जाणे. naturally our focus will be on the permanent house. आणि नैसर्गिक रीतीने सगळ्यांनाच कळतंय की जे आपण घर पैसे देऊन स्वतःच करतोय त्या घरावरच आपण सगळं लावणार आहे. And you will think of that house more than the temporary one. आणि त्याच घराला तुम्ही जास्त किंमत देणार आहे भाड्याच्या घरापेक्षा. While the present house is important वर्तमान घर तुमचं भाड्याचं घरही महत्वाचं आहे, कारण ते तुम्हाला because ठेवतंय. you are living in it त्या now. घरात तू राहतो, तिथे तू आंघोळ करतो, तिथे तू स्वयंपाक करतो, तिथे तू जेवतो. So you will see that the taps are there, some buckets are there. तर भाड्याच्या mugs are घरात there. पण झोपायला बेड आहे ना, गोधडी आहे ना, बादली आहे ना, मग आहे So- ना, पाणी येतं ना, हीटर आहे ना, बघ ना. The most important things that is very necessary अगदी you will keep. ज्या अगदी गरजेच्या गोष्टी असतात त्या आपण भाड्याच्या घरात ठेवतो, की एक बकेट मागता, एक मग मागता, एक हीटर मागता, एक मायक्रोवेव्ह मागता, एक गॅस मागता So your वगैरे. final focus and joy are in the new house. पण सरते शेवटचा तुमचा आनंद आणि लक्ष कुठं असतं? माझं कायमचं स्वतःचं घर जे होणार आहे तिथे. In the same way, तसंच आहे. our final focus should be heaven. आपलं शेवटचं लक्ष स्वर्ग पाहिजे ना रे.
मी म्हणतो शेवटचं, अहो शेवटचं लक्ष तरी स्वर्ग ठेवा हो. Your final focus should be God and His kingdom and His righteousness. फायनली शेवटचं लक्ष देवाचं राज्य ह्याच्यावरच पाहिजे रे. Because the life that we live now is temporary. कारण जे आयुष्य आपण जगतोय, भले तुम्ही जवान असाल, तात्पुरतं जीवन आहे. This life right now that you are living in is like a temporary house, a rented house. आणि जे जीवन तुम्ही सध्याला जगताय ते तात्पुरत्या भाड्याच्या घरासारखं जीवन आहे. So it's important. हे महत्वाचं आहे. Because we are here for a time. का आपण काही वेळेसाठी इथे आहोत. But our ultimate investment and priority should be our eternal home. पण सरतेशेवटची आपली गुंतवणूक आणि प्राधान्य आपल्या सनातन घराकडेच पाहिजे. Amen. आमेन. Let us not be like the rich, young, foolish ruler. त्या तरुण, जवान, श्रीमंत पण मूर्ख अशा अधिकाऱ्यासारखे बनू नका. That Jesus faced in Mark 10. मागच्या 10व्या अध्यायामध्ये जो येशूंकडे आला. And so this young man in the story wanted eternal life. हा जवान मुलगा होता आणि त्याला अनंत काळचं जीवन हवं होतं. But he was too attached to his wealth. पण तो त्याच्या धनसंपत्तीला, प्रॉपर्टीला फार अटॅच्ड होता. And Jesus told him, तर येशू त्याला म्हणाले, go sell everything you have सगळं विक तुझ्याकडे जे आहे ते, and give it to the poor. गरिबांना वाट, Then come and follow me. मग ये माझ्या मागे चाल. The man went away तो गेला because कारण he valued the possessions that he had more than God's kingdom. तो निघूनच गेला. त्याला नाही जमलं, कारण की देवाच्या राज्यापेक्षा त्याने त्याची प्रॉपर्टी, मालमत्ता, पैसा याला जास्त महत्त्व दिलं. Let not our soul tilt there. तर आपला जीव तिकडे कलंडू देऊ नका. Let your soul tilt towards God's तुझा kingdom. जीव वर कलंडू दे, देवाच्या राज्याकडे कलंडू दे. Amen. आमेन. Because this shows the danger of holding the world too tightly. कारण याच्यावरनं आपल्याला कळून येतं की जगाला किती घट्ट धरून बसलेत काही लोकांना, त्यात धोका आहे. That's why Paul says, म्हणून तर पॉल म्हणाला, whatever that was gained for me, now I consider it as loss. पॉल म्हणाला ना, माझ्यासाठी जो काही मला एकेकाळी लाभ वाटायचा तो आता मला हानी वाटतो. Philippians 3:7 and 8. फिलिप्पी 3:7 आणि 8 मध्ये लिहिलंय त्याने. That is Paul's perspective. आणि पॉलचा असा हा दृष्टिकोन होता. It should be our perspective. आपलाही दृष्टिकोन तसा असायला हवा. See, because कारण he said, तो म्हणाला, whatever was gained to me now is loss because I have gained the greatest, that is Jesus. एकेकाळी मला जे लाभदायक वाटायचं आता ते मला नुकसान वाटतं. का? कारण मला सगळ्यात मोठा लाभ म्हणजे येशू आता मिळाले आणि येशू समोर सगळं फिक्क आहे. Praise God. आमेन. So Paul had achieved much as a scholar and leader. तर पॉल एक स्कॉलर होता, पंडित होता, लीडर होता आणि त्याने फार कमवलेलं, त्याचं नाव होतं. But after he found Christ, पण त्याला ख्रिस्त सापडल्यावर he regarded all these things as garbage त्याने या सगळ्या गोष्टींना कचरा मानलं. compared to knowing Christ and seeking God's kingdom. ख्रिस्त जाणणं, देवाचं राज्य जाणणं याच्या समोर त्याने बाकी सगळ्या गोष्टींना कचरा मानलं. माझी नाव लौकिक म्हणा, मी फेमस झालो म्हणा, फॅन फॉलोईंग म्हणा, लोक माझ्यावर फिदा म्हणा, मालमत्ता म्हणा, गाड्या, घोडे, प्रपंचन, हेन ते सगळं कचरा. Just consider a person who is seeking all his life for wealth, एखादा व्यक्ती तुम्ही असा बघा की जो आयुष्यभर पैसे कमवण्याच्या मागे आहे, but he feels empty पण inside. त्याला रिकामं वाटतं ना. 1000 कमवले मग लाख, लाख कमवले मग करोड, करोड कमवले मग अब्जो, पण आतून रिकामाच There आहे. is no peace. त्याला शांतीच नाही ना. He is running everywhere तो सगळीकडे धावतो, because उधर, there is इधर, no उधर. fulfillment. कारण संपूर्णता नाही, समाधान नाही. You gain the whole world, but there will be no fulfillment. अख्खं in जग तुम्ही कमवा, तुम्हाला नाही समाधान it. वाटणार. Only Christ can be your fulfillment. फक्त ख्रिस्तच तुमचं समाधान होऊ शकतो. अख्ख्या जगाला तुझ्या नावाचा सातबारा लागला ना तरी तुला समाधान मिळणार नाही. I mean, if the greatest, the richest man on the earth, King Solomon, says everything is vanity, we need not go after it. आणि जगातला सगळ्यात श्रीमंत धनाढ्य माणूस शल्मोन राजा जो म्हणतो की सगळं व्यर्थ आहे, व्यर्थच आहे, तर आपण कशाला त्या गोतावळ्यात परत जायचं? तो शिकवतोय ना आपल्याला, शिकून घ्या ना. Seek after God's kingdom. देवाच्या राज्यामागे लागा. Gather souls in God's kingdom. देवाच्या राज्यासाठी लोक गोळा करा. There are many people to be saved. अनेक लोक अजून तारले जायचे आहेत. Go all out and tell them त्यांना जाऊन सांगा की that God loves की you, देवाचं तुमच्यावर प्रेम आहे, that God has sent a savior for की you. देवाने तुमच्यासाठी तारणारा पाठवलाय. Be an evangelist in your own way. तुझ्या स्वतःच्या रीतीनं छोटात छोटा सुवार्थिक बन की. You are the light of the world. या जगाचा तू प्रकाश You आहे, are the salt of the earth. या जगाचं तू मीठ आहेस. Bring taste in the believer's life. बिलियर लोकांच्या जीवनात जरा चव घाल, त्यांचं जीवन कसाला आळणी Bring करतो. light in those people who are dwelling in darkness. जे लोक अंधारात राहतात त्यांच्या जीवनात थोडा प्रकाश आण. That's why you are the light of the world and म्हणून salt of तर the या earth. जगाचा तू प्रकाश आणि पृथ्वीचं मीठ काय पानं भरायला लिहिलंय. You are the light of the world because you are called to bring the lost to the kingdom. तू जगाचा प्रकाश आहेस कारण की हरवलेल्या लोकांना तुला देवाच्या राज्यात आणायला You सांगितलं. are salt of the earth because you are called to
to bring life in the believer's life तू also. पृथ्वीचं मीठ आहेस, कारण बिलिव्हर लोकांच्या जीवनामध्ये चव आणायला तुला बोलवलंय. Praise God. आपल्या शब्दांनी एखाद्या बिलिव्हर माणसाला अजून जगावंसं वाटावं. Amen. आमेन. Because of me, nobody should fall. माझ्यामुळे कोणी पडता कामा नये की हे ब्रदर भेटले आणि आता असं वाटतंय की जीवच देऊ. Jesus said, it's better tie a millstone round your neck and get drowned. येशू म्हणाले असं जर असेल ना तर जात्याची तळी बांध स्वतःला आणि बूड आणि मर. Nobody should depart from Christ because of me. माझ्यामुळे कोणी ख्रिस्ताला सोडून जाऊ नये. माझ्यामुळे कोणी येशूंना सोडून जाऊ नये म्हणून वर्तन सांभाळा. Amen. Seventh point. 7वा मुद्दा. What is God's righteousness? देवाचा नीतिमानपणा काय आहे? God's righteousness means living right according to His word. देवाचा नीतिमानपणा म्हणजे देवाच्या शब्दाला धरून योग्य साजेल असं जीवन जगणे. It means living with integrity. म्हणजे सरळतेनं सात्विकतेनं जगणे. काही कर कधी कर कोणी बघत नाही जाऊ दे रे असं नव्हे. Honoring God in your thoughts, words and actions. आपल्या शब्दांमध्ये विचारांमध्ये कृत्यांमध्ये देवाला मान देणे. It also means faithfulness in relationships. मग शेवटी याचा अर्थ असाही होतो की आपल्या नात्यांमध्ये इमानदारी ठेवणे. Living right with your spouses. आपल्या नवऱ्याशी आपल्या बायकोशी इमानानं राहणं. Raising बेईमानी your children in love. मुलांना सुद्धा प्रेमानं वाढवणं And teaching them godly values. आणि आपल्या मुलांना दैवी मूल्य शिकवणं. Whether they take it or not, it depends on them. त्या मुलांनी ते ऐको न ऐको ते त्यांच्यावर अवलंबून आहे, पण त्यांना शिकवणं आपलं कर्तव्य. आपण त्यांना दैवी मूल्य शिकवायची. ऐकली ठीक, नाही ऐकली प्रेयर करा, सोडून द्या. Teaching God's ways. देवाचे मार्ग त्यांना शिकवणे. Showing your children and those around you the truth of God's word. आपल्या मुलांना आणि तुमच्या अवतीभोवती जे लोक आहेत त्यांना देवाचं सत्य देवाच्या शब्दातलं सत्य शिकवणं. Helping them understand what is right and what is wrong according to His standards. आणि देवाच्या शब्दानुरूप काय बरोबर आहे काय चुकीचं आहे ते त्यांना दाखवणं. His righteousness means त्याचा नीतिमानपणा म्हणजे living by His standards. त्याच्या स्तरानुरूप जगणं. Living by His righteousness. त्याच्या नीतिमानपणानुरूप जगणं. 8th point. 8वा मुद्दा. A balanced life. एक संतुलित जीवन जगणं. If you see the life of Abraham, David and Ruth, अब्राहम दावीद रूथ यांची जीवन जर तुम्ही पाहिली they were all engaged in the world. ते सगळे जगात होते नाही असं नाही, But they knew पण त्यांना माहित होतं where their ultimate priority lay. त्यांना माहिती होतं वे टू ड्रॉ लाईन कुठे लाईन आखायची आणि सरते शेवटी आमचं प्राधान्य काय आहे. Abraham followed God's call अब्राहम देवाच्या पाचारणा मागे चालला. to a land that he didn't know, अशा देशी गेला जो देश त्याला माहित नाही. trusting in God's promises. देवाच्या अभिवचनांवरती विश्वास ठेवून पठ्ठ्याने सगळं सोडलं By faith seeing a heavenly city आणि विश्वासाने स्वर्गीय नगरी पाहिली and finally entering it. आणि सरते शेवटी त्या नगरीत त्याने प्रवेश केला. What about David? दावीद Worked as a shepherd boy. एक मेंढपाळ म्हणून त्याने काम केलं. But there also he studied the word. तिथे सुद्धा देवाच्या वचनाचा अभ्यास करत ते पोरग सगळे आपल्या गुराढोरांना Even सांभाळायचं. while working he was praising God. काम करताना पण देवाची आराधना करायचं. Even while working he was worshiping God. काम करताना पण देवाची भक्ती आणि आराधना करायची. Wherever you are. जिथे कुठे तुम्ही आहात. Even in your workplace praise God. तुम्ही ऑफिसला जाता 5 स्टार ऑफिसला जाता हो, पण तिथेही देवाची स्तुती करा की. There also you can worship God. तिथे पण देवाची स्तुती आणि आराधना तुम्ही करू There शकता. also you think upon God. तिथेही तुम्ही देवाचे विचार करू शकता. So There what? also you can pray to God. तिथेही तुम्ही देवाला प्रार्थना करू शकता. सो व्हॉट इफ इट इज युअर कॉर्पोरेट ऑफिस मे इट बी. तिथेही तुम्ही देवाची आराधना करू शकता. Say, you can steal time, you can steal space थोडी वेळ and घेऊ place शकता to connect to God. आणि देवाशी संपर्क साधू शकता. लंच टाइम तर मिळत असेल, 5-10 मिनिटाचा ब्रेक तर मिळत असेल, पाय मोकळे करायला तुम्ही खुर्च्यांवरती बसून कॉम्प्युटरवर कामं करता, त्या 10 मिनिटात करा देवाची आराधना. We raw place and space and time to meet our friends even in the workplace. आपण आपल्या नोकरीच्या जागी ऑफिसमध्ये मित्रांना भेटायची सवड काढतो ना. नाही हा कॉल करायलाच लागेल, माझा मित्र बोलतोय, माझी मैत्रीण बोलतेय, त्याला बरा वेळ मिळतो. How can't we steal time to connect to God? देवाशी संपर्क साधायला का रे वेळ मिळत नाही? Amen. तो तुझा कोणी लागत नाही का? Look at David. दाविदाकडे बघ. Even in his working time he was aligned with God's will. तो त्याच्या कामाच्या वेळेला सुद्धा ती गुरं सांभाळताना ते कळप सांभाळताना सुद्धा देवाच्या संपर्कात होता. And God lifted him up, आणि देवाने उचललं ना त्याला. made him the king. आणि देवाने त्याला राजा केलं. अशांना देव उचलणारच कसं नाही He उचलणार. was seeking after God and his kingdom. तो देवाच्या राज्यामागे देवाच्या सगळ्या गोष्टींमागे लागला होता. देवामागे लागला होता बेसिकली. What about Ruth? रूथ Even in the fields, शेतात पण she was there to provide for Naomi. ती नामीसाठी पुरवायला होती ना की नामीला मला बघायचंय तिला See पुरवायचंय. her language. माझ्या सासूबाईंना मला Your बघायचंय. God shall be my God. बघा ना तुम्ही रूथची भाषा बघा. अरे काय भाषा आहे ती. म्हणते सासूबाईंना तुमचा देव माझा देव असेल. She didn't go back home. नाही गेली परत. माहेरी जाऊ शकत होती, ऑप्शन उघडा होता पण गेली नाही. Say,
What is it? काय आहे हे It is सगळं? seeking after God's kingdom, यालाच म्हणतात देवाच्या राज्यामागे seeking after लागणे. God's righteousness, यालाच म्हणतात देवाच्या seeking नीतिमानपणामागे after लागणे. God's plan for my यालाच life. म्हणतात देवाच्या योजनेमागे लागणे. आपल्या जीवनासाठी काय देवाची योजना? ऑप्शन बरेच असतील, पण तू देवाचा निवड. I will leave my family if it is against God's will, देवाच्या इच्छेविरुद्ध असेल तर मी माझी फॅमिली सोडीन and I will stick to Naomi. आणि मी माझ्या नामीला धरून राहीन. That असेलच is ना. seeking God's kingdom. कोणीतरी नामी तुझ्याही आयुष्यात असेलच की तिला धरून राहा. See, her faith in the God of Israel shaped her every move, every decision, every direction. इस्रायलच्या देवावर रूथचा जो विश्वास बसला त्यामुळे तिच्या आयुष्याला कशी दिशा लागली, कसा ओघ लागला, कसा आकार आला बघा. When you follow God and His righteousness, जेव्हा तुम्ही देवामागे आणि देवाच्या नीतिमानपणामागे चालता, God will put your foot in the right places. देव बरोबर तुझी पावलं योग्य जागी आणेल. Right time He will give you promotion. योग्य वेळेला तुला बढती देईल. Money will be waiting for you. पैसा तुझी वाट बघेल. People will be waiting to लोक get तुझी वाट connected to बघतील. you. लोक वाट बघतील आणि म्हणतील नाही मला यांना भेटायचंच आहे. Eh? They'll wait to get connected लोक to you. तुला भेटायला वाट पाहतील. A life was made. आयुष्य बनलं ना रूथचं. Boaz came in her life. भवाज आला ना आयुष्यात. Every step you take towards the direction of God's kingdom and His righteousness will always be fruitful. देवाच्या राज्यामागे, देवाच्या नीतिमानपणामागे जे प्रत्येक पाऊल तुम्ही उचलाल ना मनोभावे, त्याला फळ येणार. Otherwise you will struggle and struggle every day. नाहीतर रोज डोकं फोडत राहशील आणि पदरी पडणार काही नाही. Today people will talk nicely on your face, but behind see the struggles they are going through. अलीकडे लोक तुमच्या तोंडावर चांगलं बोलतील, पण पाठीमागे त्यांचा काय संघर्ष चाललेला आहे बघा. They are like that duck in the waters. पाण्यामध्ये असलेलं बदक आहे ते. Outside they look very serene and silent. बाहेरनं ते शांत दिसतं, Inside आत पाण्यात you can see the feet how hard they are paddling. पाण्याच्या आतला गोंधळ बदकालाच माहितीये. वरून काय दिसतं? बदक किती शांत आहे. बदक शांत नाहीये. बदकाच्या आयुष्यात गदारोळ चाललाय. वो शांत नाहीये बेटा, वो ऑलरेडी डिस्टर्ब आहे. Similarly, तसंच thinking of a working profession who balances career and faith, करिअर आणि विश्वास या दोन्हीचं संतुलन साधणं you have to have that kind of balanced पाहिजे. life. संतुलन साधलंच पाहिजे ना, की हे माझं करिअर आहे, मी नोकरी करतो, पैसे कमवतो. हा माझा विश्वास आहे, नो कॉम्प्रोमाइज, देवावरचा आहे. People come to church but they cannot worship God. लोक चर्चला येतात मी बघतो, पण आराधना नाही करतायत. डोळे बंद होत नाहीत, हात जुडत नाहीत, कवर नाही. हे Fear लोक brings प्रेज them अँड to the वर्शिप church, भीतीपायी चर्चला येतात, but love does not connect them to पण God. प्रेमाने देवाचा संपर्क नाही साधत. भीतीपायी चर्चला येतात. हमारे में संडे को चर्च जाते, क्या काम काय वो. What is the use if fear brings you to the church but love does not connect you to भीतीपायी तू God? चर्चला येतो, पण देवाच्या प्रेमापायी नाही. तू येणं व्यर्थ आहे. काय फायदा आहे? स्तुती आराधना चालली आहे, लोक स्तुती आराधना घेत आहेत. कर ना थोडी. They might work diligently during the week, तत्परतेनं आठवडाभर काम करत असतील, आपला त्यात काही वाद नाही. but dedicate time for worship, prayer and serving others. पण आराधनेसाठी, दुसऱ्यांची सेवा करण्यासाठी थोडीशी वेळ ठेवा. Some will come to church but they will close both their ears काही लोक चर्चला येतात, दोन्ही कानात बोळे घालून बंद करूनच येतात. and they will find that place near the pillar where they can हे असा कोपरा धरतात put their कुठेतरी. head on it and sleep. बरोबर पिलर धरणार एक पिलर आपल्या चर्च मध्ये. Sorry, I'm not telling anyone of Sorry. you near the pillar. सॉरी, माफ करा. जे पिलर पाशी बसलेत त्यांना मी काही बोलत नाही, पण असतात अशी काही माणसं, त्यासाठी बोलावं तर See, लागेलच. you have to hear the word of God. अरे देवाचं वचन ऐकायला येत ना. It has to go in your heart. देवाचं वचन ऐकून ते हृदयात घाला. पिलरच्या मागे काय लपलंय? You just tell me, तुम्ही मला सांगा, if I place food on the table before you and you just look at it, will you तुम्ही- be healthy? तुमच्या समोर मी टेबलवर अन्न मांडलेलं आहे, पंचपक्वान्नाचा थाळ मांडलाय, आणि तुम्ही बघताय फक्त, खात नाही, तर तुम्ही आरोग्यवान व्हाल? You have to eat that food. पंचपक्वान्न खाऊन घे ना. When the word is preached, you have to eat it up. तर हे जे शब्द आहेत ना, हा जो संदेश आहे ना, ते पंचपक्वान्न, ती मटन आणि चिकन बिर्याणी आहे. Amen. ती खाऊन घे ना. तू पिलरच्या मागे झोपा का काढतोय? Many people who work, they think that their work is eternal and God is temporary. अनेक लोक जे नोकऱ्या करतात ना, त्यांना असं वाटतं त्यांची नोकरी अनंत काळची आणि देव तात्पुरता आहे. I want to remind you, मला तुला आठवण करून द्यायची that बेटा, work of yours is temporary. My God is eternal. तुझी नोकरी तात्पुरती आहे, माझा देव सनातन आहे. शेवटी देव लागतोच. Your relationship with God is eternal. तुझं देवाशी असलेलं नातं सनातन आहे. त्या नात्याला अंत नाही.
Focus on eternal investments. अरे अनंत काळची गुंतवणूक कर ना, त्याच्यावर लक्ष दे. Spend time on things that have eternal value, आणि ज्या गोष्टींना अनंत काळची किंमत आहे त्याच्यावरती तू वेळ घाल ना. such as relationships. जसं नातं, Value it. जरा त्याला किंमत दे ना. जी नाती आहेत त्याला किंमत दे. Worship आराधना, and acts of kindness. दयेची कृत्य, Speaking about Jesus to the lost souls. येशूंविषयी हरवलेल्या Meeting लोकांशी God बोलणं. every morning. रोज सकाळी देवाला Reading the भेटणं, Bible every day. बायबल रोज वाचणं, Connecting to those people who are weak in the flesh. अशा लोकांशी संपर्कात राहणं की जे देहात अशक्त आहेत, आपल्याला माहिती आहे, त्यांना Amen. शक्तिमान करणं. आहे ना? Simplify your priorities. तुझी जी प्राधान्य आहेत ना ती सरळ, सोपी, साधी कर. Ask yourself, स्वतःला विचार, am I investing too much in things that don't last? ज्या गोष्टी टिकणार नाहीयेत त्याच्यावर मी जास्त वेळ घालवतोय का? If you are, आणि जर असं आढळलं की हो, redirect your energy towards God's kingdom. देवाच्या राज्याकडे परत आपली एनर्जी आण. Sit down for a moment बस ना जरा खाली, सारखा फिरतो काय, बस खाली. and simplify your priorities. आणि तुझी जी प्राधान्य आहेत ना बेटा ती साधी, सरळ, Speak to सोपी. yourself. स्वतःशी बोल. Am I investing too much of मी my time, my money, my energy on माझी things that वेळ, is not lasting? माझी वेळ, माझा पैसा, माझं जीवन, माझी एनर्जी ज्या गोष्टी टिकणारच नाहीये त्या गोष्टींवर मी जास्त घालत आहे का? देवाकडे माझं लक्ष आहे की नाही? पैसा कमवायचा आहे पण किती, त्यालाही लिमिट आहे. घरं करायची किती, त्यालाही लिमिट आहे. Say- तर तो विचार कर थोडा. And if this is so, redirect your steps. आणि जर असं आढळलं की नाही या गोष्टींवर जास्त वेळ चाललाय आपला, तर स्वतःला रिडायरेक्ट कर आणि वळ देवाकडे. Let there be a model in the family. परिवारात पण एक कोणीतरी माणूस मॉडेल पाहिजे. Teach your children about the temporary nature of material things and the eternal value that God and the church and worship and reading of the Bible and prayer has. फॅमिलीमध्ये पण एक कोणीतरी माणूस आदर्श पाहिजे जो आपल्या परिवारात आपल्या मुलाबाळांना शिकवेल, त्यांना सांगेल की अनंत कालच्या गोष्टींवर जास्त लक्ष लावा, तात्पुरत्या गोष्टींवर एवढंही लक्ष आणि मेहनत करायची गरज नाहीये. They may feel offended त्यांना वाईट वाटेल वागताना because का? today's youth are too much mentally here. कारण की आजकालचा जवान वर्ग आहे ना, तरुण मुलं मुली डोक्यानं फार तडक्का फडक, They are very strong here असे तापलेलेच असतात. and they think that I know it all. आणि त्यांना असं असतं एक मला सगळं माहितीये, मला And they काय think सांगू. the parents are the greatest fools आणि in त्यांना their असं lives. वाटतं आई बाप बावळट आहेत. हो का? आई बाप बावळट They आहेत. think their friends are the त्यांना wisest असं of वाटतं all. मित्र मैत्रिणी सगळ्यात हुशार आहेत, ते आई बाप बावळट आहेत, त्यांना काय कळतंय. And those same friends one day will come crying. आणि ते मित्र त्या मैत्रिणी एके दिवशी रडत येतील. The wisdom that we parents have पण आई बापाकडे जे ज्ञान आहे in the Lord प्रभूतलं, cannot be compared with any education. त्याची नाही तुलना होत कुठल्याही शिक्षणाशी. We made our lives आम्ही आमची by जीवन the केली strength of our God. आमच्या देवाच्या ताकदीवर केली. बावळट तर बावळट, आम्ही देवाचे बावळट. By the strength of the name of Jesus. येशूंच्या नावाच्या ताकदीने. मी तर नेहमी म्हणते बावळट तर बावळट, मी When देवाची. our focus is on God, आपलं लक्ष जेव्हा देवावर असतं ना, everything falls into place सगळं बरोबर जागी automatically. पडतं. पण नसत्या गोष्टी डोक्यात फार घेतल्या ना, ह्यांचं त्यांचं, ऐसा घ्या वैसा घ्या, फिर बैठे रहो. Amen. Focus on heaven. Focus on Jesus. जरा स्वर्गावर लक्ष लावा, Focus on worship. जरा येशूंवर लक्ष लावा, जरा आराधनेवर लक्ष लावा. Amen. Amen. 9th point. 9. The eternal value of seeking God's kingdom. देवाचं राज्य शोधण्यामागचं अनंत काळचं मूल्य. I told you, you need to study and work. मी सांगितलं तुम्ही अभ्यास करायचा, डिग्र्या घ्यायच्या, कामही करायची, But पण your focus should be right on eternal values. सगळं करताना अनंत काळच्या गोष्टींवर लक्ष बरोबर पाहिजे. Amen. सगळं करा, कशाची मनाई नाही बेटा. सगळं करा, शिका, नोकऱ्या धरा, व्यवसाय करा, संसार मांडा, But start with Jesus. पण येशूंनी सुरुवात करा. End with Jesus. येशूंनी अंत करा. Start with prayer. प्रार्थनेनी सुरुवात करा. See what God wants. देवाला काय हवंय पहा. नातंही सुरू करताना प्रार्थनेनी सुरू करा. Amen. Amen. Praise God. आमेन. प्रार्थना पाहिजे. Next point. पुढचा मुद्दा 10th point. 10वा. Small timers with eternal perspective. अनंत काळचे दृष्टिकोन पण त्याला वेळ कमी देणार आहे. Not everyone in the Bible was an Abraham, Moses or David or Peter or Paul. बायबलमध्ये सगळेच अर्थात अब्राहम किंवा दावीद किंवा पेत्र किंवा पॉल नव्हते. Amen. सगळेच अब्राहम, दावीद, पेत्र, पॉल, रूथ नव्हते. Those great figures who shaped history and carried out momentous tasks for God are there, but few. आणि ही महान व्यक्तिमत्व आहेत की ज्यांनी देवाची एवढी मोठी योजना पूर्ण केली,
पण ते कमी लोक आहेत Some people may अब्रामासारखे. say, काही लोक म्हणतील oh, I'm not like Abraham. नाही नाही मी काय अब्रामासारखा I'm नाही not बाबा. like David. मी काय दाविदासारखा नाही. I'm not like Moses. नाही नाही मी काय मोशेसारखा नाही बाबा. Okay, there are many examples of ठीक आहे. others also मग इतर who माणसांची loved पण God, who followed His ठीक आहे ना, kingdom. तू अब्रामासारखा नाही, तू म्हणतो मला नाही होणार, दाविदासारखा मी नाही, मला नाही होणार. पण दुसरेही स्मॉल टाइमर चांगले चांगले Yes. आहेत. The त्यांच्या- Bible is filled with stories of individuals who are smaller, but they had meaningful lives in the sight of God. दुसरे सुद्धा स्मॉल टाइमर्स छोटे छोटे बायबल मध्ये आहेत ना लोक, त्यांच्याही जीवनाला फार अर्थ होता. त्यांच्यासारखंही बनायला हरकत काय आहे? And their lives remind us आणि त्यांची जीवन पण आपल्याला आठवण करून देतात that God doesn't only call all the prominent ones, की देव फक्त असं एकदम मोठ्या मोठ्या प्राधान्य असलेल्या लोकांनाच बोलवतो असं काही नाही. but He honors those who love Him, पण देव काय करतो बेसिकली, ज्या लोकांचं देवावर प्रेम आहे त्यांचा देव मान करतो. who focus on His kingdom देवाला माहिती आहे की ज्या लोकांचं लक्ष माझ्या राज्यावर आहे, ह्या लोकांचं माझ्यावर प्रेम आहे, and do their best with the little gifts and the opportunities that God has given to आणि them. जी काही थोडीफार संधी देव त्यांना देतो, टॅलेंट देतो, त्याचा वापर ते देवासाठी करतात, असे लोक देव बघतो आणि त्यांना उचलतो. These are small timers, आणि हे स्मॉल टाइमर असतात, छोटे but they छोटे. have eternal perspective. त्यांचं मोठं भारी काही नाही, ते छोटे छोटे आहेत पण अनंत काळच्या गोष्टी घेऊन पुढे चाललेले आहेत की देव म्हणजे देव, आता हटायचं नाही, सगळं सोडू, जे मध्ये येईल ते सोडू, पण देव नाही सोडणार. And we have ordinary people in our आणि church. आहेत ना आपल्या चर्च मध्ये तर अशी साधी माणसं खूप आहेत. All don't have 5 talents. सगळ्यांकडे 5 कला नाहीत, All don't have 2 talents. सगळ्यांकडे 2 कला नाही आहेत. There are more who have 1 talent. खूप आहेत असे ज्यांच्याकडे एकच कला आहे, But they are very faithful in that 1 पण ते talent. फार इमानी आहेत त्या एका कलेत, And they use it to the best of their आणि ability. अगदी पुरेपूर देवासाठी ती वापरतात. And that's why their names are also recorded in the Bible. म्हणून त्यांची नावं पण बायबल मध्ये लिहिलेली आहेत. Why? का? To show us that God values faithfulness above दाखवायला. the names or your eminence. दाखवायला की देव आपल्या विश्वासूपणाला आणि इमानदारीला खूप महत्व देतो. फक्त मोठ्यांनाच मोठं करून ठेवतो, अब्रामालाच मोठं करून No. ठेवतो असं नाही. छोटे छोटे पण होते, रुदासारखे होते, त्यांची नाव आहेत. Say, no matter the scale of the work, काम कसंही असो, God sees faithfulness. तुझं मोठं असेल, माझं छोटं आहे, देव इमानदारी बघतो. And they remind us आणि आपल्याला हे सगळेजण आठवण करून that देतात God isn't looking for the grandest gestures coming from की you, देव काही तुझ्याकडनं भारी गोष्टींची अपेक्षा ठेवतच येतो असं काही नाही. but hearts that are fully committed to God. संपूर्ण देवाला विकलेली हृदय पाहिजेत असं देवाला म्हणायचं आहे. That's what God told Samuel. असं देव शमूएलाला म्हणाला. I don't see the outward मी appearance. बाहेर न बघत नाही, तू मोठं उंच हँडसम वगैरे बघतोय, Your name, your fame, your success. I'm not watching all नाव that. लौकिक प्रसिद्धी मी नाही बघत. वो तुमच्यासाठी मुबारक. आमेन, वो आपको मुबारक. I look only at the heart. मी हृदय बघतो असं देव शमूएलाला म्हटला. Amen. एवढं तुम्ही वाईट नका वाटून घेऊ, देव शमूएलाला म्हटलंय. I'll give you examples of small timers with big impact. उदाहरणं देतो ना मी. स्मॉल टाइमर होते, छोटे होते, पण काय प्रभाव टाकून गेले अशा लोकांची उदाहरणं. First, एक, the widow of Zarephath सराफत मधली विधवा, in 1 Kings 17. एक राजे 17वा अध्याय. This widow, ही विधवा बाई she had nothing. काय म्हणजे काहीच नव्हतं ना तिच्याकडे. Yet, कोण होती ती? कोणी नाही. yet she trusted God's word through Elijah. तरी एलियाद्वारे देवाचा शब्द आला ना, त्यावर तिने विश्वास ठेवला. And she shared the last of her food with him. आणि शेवटचं अन्न जे होतं ना, ते तिने त्या देवाच्या सेवकासोबत वाटून घेतलं. That showed there was some kind of connection with her God. त्यातनं दिसतं की त्या बाईचा देवाशी काहीतरी संपर्क होता, Connection with the man of God. काहीतरी देवाच्या सेवकाशी सुद्धा तिचं नातं होतं, म्हणून तिने ते केलं. When you are connected to God and connected to the men of God जेव्हा- and the church, you are working for His kingdom. जेव्हा तुम्ही देवाशी, देवाच्या सेवकांशी, देवाच्या कामाशी अशा पद्धतीनं नात्यात असता, तुम्ही देवाच्या राज्याची सेवा करताय ना. I mean, she didn't do a big ministry. तिने काय मोठी मिनिस्ट्री Or केली नाही. healing का आरोग्य crusades. आरोग्य सभा, आशीर्वाद सभा वगैरे नाही नाही No, नाही. a कुठं? small act of faith. छोटं काम, विश्वासाचं काम. सेवक आला, सेवक बोलला, मला दे जेवायला, दिलं. And शेवटचं that होतं, दिलं. brought provision for a household throughout the famine time. पण त्या संपूर्ण दुष्काळामध्ये मग त्या बाईच्या घराला पुरवठा झाला ना. एक कृत्य तिनं सेवकाच्या शब्दावर केलं. See, she demonstrated that even in poverty we can prioritize God and trust God. तिनं दाखवून दिलं, दारिद्र्यात आणि गरिबीत सुद्धा आपण देवाला प्राधान्यावर ठेवू शकतो. आपण Faithfully fulfilled what God called her for. विश्वासूपणे देवाने तिला जे करायला बोलवलं ते तिने केलं. Second, 2, the boy with 5 loaves and 2 fish. 5 भाकरी 2 मासे असलेला मुलगा, This boy, हा लहान मुलगा, he offered his small lunch box to Jesus, त्याने आपला छोटासा टिफिन येशूंना दिला. not knowing how it could make a difference. आणि त्यातनं काय फरक पडणार आहे त्याला काही माहित नव्हतं. See,
Jesus used a simple act of generosity आणि येशूंनी उदार मनाने ह्याने जे येशूंना दिलं ते वापरलं. to feed 5,000 people. 5,000 लोकांसाठी तो डबा येशूंनी वापरला. What did God show? देव काय दाखवतो? That God can multiply even our smallest offering. आपल्या लहानातल्या लहान अर्पणाला सुद्धा देव वाढवू शकतो. When we surrender them to Jesus, जेव्हा आपण ते सगळं येशूंना समर्पित करू तेव्हा काय देतो महत्वाचं नाहीये, yes, कुठल्या हृदयाने देतो ते महत्वाचं आहे. even your least offering, your least time, your least talent is appreciable by God. तुझी थोडीशी वेळ तू देवाला देतो, तुझी थोडीशी कला, तू टॅलेंटेड आहे, तो टॅलेंट तू देवाला देतो, देव त्याचं कौतुक करतो. That means you are working for His kingdom. याचा अर्थ तुम्ही देवाच्या राज्याचं काहीतरी काम You करताय. are after His righteousness. देवाच्या नीतिमानपणा मागे तुम्ही आहात. At first glance, पहिल्या नजरेत this boy seemed to be just a small timer. असं वाटलं की हा लहान मुलगा लहान आहे, But पण think of it. विचार करा, His decision to attend the meeting of Jesus, त्याने जो निर्णय घेतला की मी येशूंच्या सभेला जाणार, it speaks volumes about his focus on God's kingdom and His मग righteousness. देवाच्या राज्याकडे, देवाच्या नीतिमानपणाकडे त्या लहान मुलाचं किती लक्ष होतं हे यातनं बोललं जातं. कारण त्याने ठरवलं मी येशूंच्या सभेला जाणार आहे. Say, I mean, bringing food along shows his thoughtfulness and genuine interest in spiritual life. आणि येता येता डबा पण बांधून घेऊन आला की आपल्याला जर येशूंचा ऐकता ऐकता उशीर झाला तर थोडीशी शिदोरी आपल्या बरोबर असावी. म्हणजे किती महत्व दिलं त्याने येशूंच्या सभेला, शब्दाला. If a boy comes to church एखादा लहान मुलगा जर चर्चला आला, on his own, स्वतःहून आला, isn't he loving God's kingdom? त्याचं देवाच्या राज्यावर प्रेम आहे म्हणायचं ना. His mother was not there, त्याची आई नव्हती, but he said, I will go to church. पण तो लहान मुलगा म्हणाला मी चर्चला I जाणार, will go for the meeting. मी सभेला जाणार. That is prioritizing Jesus above everything else. त्याला म्हणतात येशूंना बाकी सगळ्या गोष्टींच्या वरचं प्राधान्य देणं. Think about it. विचार करा तुम्ही, What young boy packs a lunch to attend a church service? कुठला असा लहान मुलगा आहे की जो चर्चच्या सभेला येताना आपला स्वतःचा डबा बांधून घेऊन येतो. Most kids would pack food for playing cricket or watching cricket or football. जास्तीत जास्त लहान मुलं फुटबॉल बघायला चालले, क्रिकेट बघायला चालले तर आपला डबा बांधून घेऊन जातात. They will say, Mommy, pack up tiffin because I want to watch cricket match आणि today. म्हणतील की मम्मा काहीतरी डब्यात बांधून दे, मी क्रिकेटची मॅच बघायला चाललोय. Not to go and hear a preacher speaking. कोणी एक असा प्रीचर आलाय, सेवक आलाय, तो उपदेश करतोय, ते ऐकायला म्हणून कोणी डबा बांधून घेऊन येत नाही. But this boy's heart was in the right place. पण या लहान मुलाचं हृदय बरोबर जागी होतं ना. And he prioritized being in the presence of Jesus than anywhere else. आणि येशूंच्या सहवासात राहण्याला त्याने सगळ्यात जास्त महत्व दिलं, बाकी कुठे नाही, मला येशूंसोबत राहायचंय. Like David said, जसं दावीद म्हणाला, I would rather be in the temple of God as a watchman than be in any other place. देवाच्या मंदिरामध्ये मला राखणदाराचं काम द्या, मी ते करीन, पण मला बाकी कुठे जायचं नाही. मला राखणदार म्हणून ठेवा, पण मी आणि कुठे जाणार नाही. What became of this young boy later we don't know. त्या लहान मुलाचं नंतर काय झालं आपल्याला माहित He नाही. may have been blessed तो आशीर्वादी झालाच असेल and gone to become someone great. आणि कोणीतरी महानच झाला असेल, Surely, नक्कीच. because his small action reminds us कारण त्याच्या लहानशा कृत्याने आपल्याला आठवण होते that even the small timers in the Bible were focused on God and His kingdom. की बायबल मधले लहान लहान लोक सुद्धा देवावर आणि देवाच्या राज्यावर लक्ष देऊन होते. I can give you many instances अशी from the अगणित Bible. उदाहरणं मी तुम्हाला बायबल मधनं देऊ शकतो. But what I want to say is this. पण मला या सगळ्यातनं जे म्हणायचंय ते हे की तुम्ही म्हणता ना मला नाही बाबा अब्रामासारखं बनता येणार, मला नाही बाबा दाविदासारखं बनता येणार, कमीत कमी त्या लहान मुलासारखे बना, काय हरकत आहे? Amen. काहीतरी बना एवढं आम्हाला म्हणायचंय. Your least time, your least talent, your least presence is beneficial for the kingdom of कमीत God. कमी देवाच्या राज्यासाठी तुम्ही जी वेळ देता, अगदी थोडी देता, थोडंसं करता, ते देवाच्या राज्यासाठी केल्यामुळे तुझ्यासाठी लाभदायक आहे. Be a cell leader. सेल लीडर बना. You cannot work under anybody. Directly work for God. नाही तुम्हाला कोणाच्या अंडर काम करताय, डायरेक्टली करा, For me, माझ्यासाठी करा. I want 100 arms. मला पाहिजे 100 हात, मला माझी नाही चालवायची, मला देवाची चालवायची. I don't want just 3 arms, only this will be there. I want माझं 100 असं काही arms. नाहीये की हेच राहणार तेच राहणार आणि ते नसणार. माझं असं काही नाही. तुम्ही मला 35 वर्ष ओळखता, In ज्यांनी any ओळखलं area ओळखलं. and every area you need to serve God. अनेक भागात, वेगवेगळ्या भागात करा ना देवाची सेवा, Work for His kingdom. करा ना देवाच्या Be राज्यात. like this small boy. या लहान मुलासारखे बना की. Amen.
जे कराल ते इमानानं करा, ते महत्वाचं आहे. What about that servant girl of Naaman's wife? नामानाच्या बायकोची ती मोलकरीण लहान मुलगी, She lived as a captive in a strange land. ती तर बंधनात आलेली ना, ती कैद होऊन आली होती तिथे, She was serving Naaman's wife. आणि नामानाच्या बायकोची मोलकरीण होती ती, And despite her circumstances, आणि तिची परिस्थिती जरी कशी होती ना, she remained faithful to the God of Israel. तरी इस्रायलच्या देवाला ती विश्वासू राहिली. When Naaman, her master, suffered from leprosy, आणि नामान तिचा मालक, जेव्हा त्याला कुष्ठरोग किंवा कोड फुटलं, she boldly spoke up ती धाडसाने बोलली and suggested that he visit the prophet Elijah, आणि सल्ला दिला की आपल्या मालकांनी Elisha, for healing. आपल्या मालकांनी अलिशाकडे जायला पाहिजे बरं व्हायला. A small act of faith and courage विश्वासाचं एक लहानचं कृत्य, धीराचं धाडसाचं एक लहानचं कृत्य even saved Naaman. नामानाचं तारण झालं, त्यातून वाचला नामान, बरा झाला. Not only healed, saved, his soul फक्त was बरा saved. नाही, त्याचा जीव तारला. आणि कोणी सांगितलं? ती लहान बंधनात कैदेत आलेली मुलगी. Because Naaman said, let me take the earth of Israel to my place in Syria. का नामाल निघताना म्हणाला, इस्रायलची माती मला सिरियात घेऊन जाऊ दे. He became a believer म्हणजे तो बिलीवर झाला because of that small captive girl. त्या लहान कैदेत असलेल्या मुलीपायी. Every work of yours will be appreciated. तुझ्या प्रत्येक कामाचं कौतुक वर होईल. Every work. तुझ्या प्रत्येक कामाचं कौतुक होईल. Amen. आमेन, आमेन. Let us just pray. मग प्रार्थना करूया. Thank you, Jesus. I praise you, Lord. धन्यवाद दे बापा. Thank you, Father. Thank you, Father, for everything प्रभू तुझे आभार मानतो, that you are doing in our lives. स्तुती करतो आमच्या जीवनात जे सर्व तू करत आहेस त्याबद्दल तुला धन्यवाद. Thank you, Father. धन्यवाद प्रभू येशू, धन्यवाद. Those people who are lost, you have kept us to bring them to your kingdom. जी माणसं हरवलेली आहेत त्या माणसांना तुझ्या राज्यात आणायला तू आम्हाला ठेवलंयस. And we saw, Lord, today, आणि आज आम्ही पाहिलं प्रभू, it's not those great men of God like Abraham, Moses, and David were seeking God and his kingdom and his righteousness. अब्रामासारख्या मोठ्या मोठ्या माणसांनीच देवाचं राज्य नीतिमानपणा शोधला असं काही नाहीये. Even those ordinary people, ती लहान लहान साधी माणसं, they were also after God's ती kingdom. सुद्धा देवाच्या मागे, देवाच्या राज्या मागे लागली होती. जसा तो लहानसा मुलगा, Yes. ती लहानशी मुलगी नामानाच्या Yes. घरात Even the काम widow. करणारी, ती विधवा बाई सराफत मधली, Ordinary people ही साधी छोटी माणसं होती who had less than one talent, ज्यांच्याकडे एका कलेपेक्षाही कमी कला होती, but their focus was right. पण लक्ष बरोबर होतं. That's why they lived a blessed life. म्हणून ते आशीर्वादी जीवन जगले. What about us? आमचं काय? What are we doing? आम्ही काय करतोय? आता हा लाख मोलाचा प्रश्न आहे. It's very important. $1 million क्वेश्चन. तुझं काय चाललंय And on this day, आणि माझं काय चाललंय आजच्या दिवशी? when we are celebrating the cell leaders function, हा सेल लीडरचा आपण मेळावा करतोय. it is called cell leaders function त्याला म्हणतात सेल लीडरचा मेळावा. because who is above you and all is not important. तुझ्यावर कोण आहे वगैरे काही महत्वाचं नाही. Whether the zonal is taking care of you or the area cell leader is taking care of, it's not important. झोनल तुला सांभाळतात का, एरिया इंचार्ज तुला सांभाळतात का, ते काही महत्वाचं नाहीये. You are not working under them. तू त्यांच्या खाली काम करत नाहीयेस, You are working under God. तू देवाखाली काम करतोयस. You have to please God. तुला देवाला प्रसन्न करायचंय. I have appointed you. मी नेमलंय तुला. If there is any person you need to be faithful to, be faithful to me. जर तुला कोणाशी इमानी राहायचं असेल माझ्याशी राहा, कारण तुला Because I नेमणारा have मी the आहे. best interest for your life. कारण तुझ्या आयुष्यासाठी माझ्याकडे सगळ्यात चांगला इंटरेस्ट आहे. आय लव्ह यू. आय हॅव बेस्ट ऑफ इंटरेस्ट फॉर युअर लाईफ. I will never seek for your destruction. मी कधी तुझा नाश शोधणार If नाही. I have brought you to the Lord, मी जर तुला प्रभू आणलंय, I'm not there to destroy your मी life. तुला ठार मारायला बसलेलो नाहीये. I'll be the last person to destroy मी you. शेवटचा माणूस असेन जो तुझा नाश करेल. God has called me. देवाने मला पाचारलंय. I'm a called person of मी God. पाचारित सेवक आहे देवाचा. I've not jumped into it. That's calling on me. मी मिनिस्ट्रीत उडी नाही मारलेली. God has called me देवाने घरी येऊन मला कॉलिंग दिलंय, with a vision दृष्टांत and दिलाय a dream. आणि स्वप्न दिलंय.
I don't want one soul to be lost. माझी नाही इच्छा एक पण जीव हरवावा. Not one should leave the church. एकानी चर्च सोडावं मला नाही वाटत. मला वेदना होतात. मी रक्तबंबाळ होतो जेव्हा माझ्या कानावर येतं ह्यांच्यामुळे ह्यांनी चर्च सोडलं. I don't like it. मला नाही आवडत. Don't leave the church for somebody else. आणि कुणामुळे तुम्ही चर्च सोडू नका. Because कारण if nobody is for you, I will be for you. कोणी तुझ्यासाठी नाही ना, परवा नाही, मी तुझ्यासाठी आहे. Just because XYZ told you something, this church belongs to you. XYZ नी कान भरले म्हणून तू चर्च सोडायची गरज नाही. चर्च तुझा आहे. Church is ours. चर्च आपलं आहे. We are a family. आपण एक परिवार आहोत. God used me to build this दिस church. इज अ फॅमिली. देवाने मला वापरलंय हे चर्च उभं करायला. It does not belong to me. हे माझंही नाहीये. It belongs to हे Jesus. देवाचं आहे. He only used me. देवाने मला वापरलंय. Like Mary was used to carry Jesus in her womb. जसं मेरीचं ओटीपोट देवाने वापरलं येशूंना जन्म द्यायला, तसंच आहे माझं. God has just used me. देवाने मला वापरलंय अनेकांमध्ये येशू जन्माला घालायला. Amen. आमेन. मला दिवस गेले होते तुमचे. प्रसूती करताना मी कणलेलो आहे आणि Yes. ते कणणं माझं दर शनिवारी इथे होतं. That labor pain is every Saturday when I come to preach here. Yes, that is true. Amen. आमेन. So shall we pray? मग प्रार्थना करायची. Father, देव बाप्पा, I thank you and praise you for all the church members and the leaders. मी तुझे आभार मानतो, स्तुती करतो चर्चच्या सगळ्या मेंबर्ससाठी, लीडर्ससाठी. Father, देव बाप्पा, for today, आजसाठी I have worn this bishop dress. हा बिशपचा झगा घालून मी आलोय. That the anointing की जो अभिषेक आहे of the bishop should flow forth among the people. बिशपचा अभिषेक लोकांमध्ये जावा. In every area of their lives. त्यांच्या आयुष्याच्या प्रत्येक भागात तो बिशपचा अभिषेक जावा. That they should prosper in all की things. सर्व गोष्टीत ते समृद्ध व्हावे. That every work that they do, की प्रत्येक काम जे ते करतात when they focus your kingdom and your righteousness, तुझ्या राज्यावर आणि नीतिमानपणावर जेव्हा ते लक्ष देतील, every good thing will be added in their त्या सर्व lives. चांगल्या गोष्टींची भर त्यांच्या आयुष्यात I पडेल. claim these blessings for my मी people. क्लेम करतोय आशीर्वाद माझ्या लोकांसाठी In the name of Jesus. येशूंच्या नावात. Lord, प्रभू, as you told Moses and जसं Aaron, तू मोशेला आणि अरोनाला म्हणाला, come into the sanctuary, चला निवास मंडपात, and you talked to them, आणि त्यांच्याशी तू बोललास. and then they stepped out of the आणि sanctuary, मग निवास मंडपातून त्यांनी पाऊल बाहेर टाकलं and people were waiting, आणि लोक वाट बघत होते. and Aaron and Moses lifted up their hands and blessed the आणि people. अरोन मोशेने मग हात वर करून लोकांना आशीर्वाद In दिला. the same way, तसंच I have lifted up my hand माझे towards all हात of them. आज या सर्व लोकांसमोर मी करतोय. Bless them all. त्यांना सर्वांना आशीर्वादित कर. Fulfill their heart's desires त्यांच्या मनोकामना पूर्ण कर. as they serve you जसं ते तुझी सेवा with a करतात faithful heart. विश्वासू हृदयाने. Most of them are serving with a faithful heart जास्तीत जास्त त्यातले विश्वासू हृदयाने सेवा करतायत. because it's not easy, कारण हे सोपं नाहीये, but they are doing it, पण तरी ते करतायत. pouring their heart. हृदय होतायत हृदय. Bless such ones अशांना आशीर्वादित कर. and lead them from glory to glory. गौरवातून गौरवाकडे अशांना नाही. Thank you, Father. धन्यवाद दे बाप्पा. In Jesus' name we pray. येशूंच्या नावात आम्ही मागतो. Amen and amen. आमेन. आमेन. Please be seated. कृपया खाली बसा.